महत्त्वाची अपडेट समोर येते। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यातल्या सर्व 6 प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून अंतर्गत खदखद दिसते। उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकवल्यामुळे त्याचा फटका आता अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे। महायुतीतील भाजप, शिंदे गट, अजित पवार गट तसंच महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट आणि अगदी वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा उमेदवारीवरून चुरस पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडतात। तर आपण पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या पक्षामध्ये सर्वाधिक अस्वस्थता आहे। त्यामध्ये भावना गवळी, कृपाल तुमाणे यासह हेमंत पाटलांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे। तर गवळी यांना उमेदवारी नाकारण्यामागे पालकमंत्री संजय राठोड असल्याचा समर्थकांचा आरोप आहे। रामटेकमध्ये सुद्धा काँग्रेसमधून उमेदवार आयात करावा लागल्याने अस्वस्थता मुख्यमंत्र्यांच्या पक्षामध्ये आहे। शिवाय नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना अद्यापही उमेदवारी मिळाली नाहीये, ते धडपड करतायत। वायव्य मुंबईमध्ये सुद्धा उमेदवारावरून आता पक्षांतर्गत मतभेद असल्याचं दिसतंय। आता भाजपमध्ये काय वादावादी तेही पाहूयात। उमेदवारी नाकारल्यामुळे जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। उत्तर मध्य मुंबईमध्ये उमेदवारीचा निर्णय रखडल्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन सुद्धा नाराज आहेत। उत्तर मुंबईमधून उमेदवारी नाकारण्यात आल्यावर गोपाळ शेट्टी समर्थकांनी सुद्धा घोषणाबाजी केली होती। शिवाय संभाजीनगरमधून उमेदवारीचा निर्णय रखडल्यामुळे डॉक्टर भागवत कराड सुद्धा चिंतित आहेत। तर तिकडे रावेरमध्ये रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने इच्छुकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। आता अजित पवार गटामध्ये काय आहे तेही पाहूयात। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता आहे। परभणीमध्ये अजित पवार गटातील इच्छुक राजेश विटेकर जे होते त्यांना उमेदवारी मिळाली नाहीये, त्यामुळे ते नाराज आहे। शिवाय साताऱ्यामध्ये शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवण्यासाठी नकार दिलाय। तर पुत्र सारंग पाटील लोकसभेसाठी इच्छुक आहे, मात्र पक्षातील इतर नेत्यांचा त्यांना विरोध आहे। तर हा वाद टाळण्यासाठी जयंत पाटलांची पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीसाठी गळ घातली जाते। मात्र पृथ्वीराज चव्हाण तुतारीच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक नाहीयेत असं कळतंय। बीडमध्ये बजरंग सोनावणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं ज्योती मेटे या आता अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे। या प्रकारे या सगळ्या पक्षांमध्ये नाराजी आहे। काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी नाट्य आहे। नागपूर आणि रामटेकच्या उमेदवारांवरून काँग्रेसमध्ये खदखद आहे। नागपूरमध्ये उमेदवारी द्यायला पाहिजे होती, मात्र मंत्री नितीन राऊतांची उघड खदखद त्यांनी व्यक्त केली आहे। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत सहमती नाही आहे। यासोबतच सांगली मतदारसंघाचा तिढा सुद्धा अद्याप सुटलेला नाहीये। तिथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे। शिवाय मुंबईमधून उमेदवारी मिळणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात होतं। ठाकरे गटामध्ये उमेदवारी नाकारल्यानं अंबादास दानवे नाराज होते। उमेदवारी नाकारल्यानं अंबादास दानवे पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी ही चर्चा होती, मात्र दानवे यांनी त्यांचा इन्कार केला आणि चंद्रकांत खैरेंचा प्रचार करणार असल्याचं सांगितलंय। एकूणच ठाकरे गटामध्ये सुद्धा या कुरबुरी पाहायला मिळतात। सगळ्याच पक्षांमध्ये ही खदखद सध्या पाहायला मिळते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय ही खदखद आपण पाहिली। ठाकरे गट, अजित पवार गट यासह शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्याच पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळते।